मी अंगावर पेट्रोल ओतून घेतलंय. अरे लवकर सांग ते कागद कुठे, नाही तर हिथंच जाळून घेईन मी स्वतःला. चेत्या, हे बघ वेडेसारखं करू नकोस. नाही पप्पा, दादा आणि मनीच्यातला गैरसमज मम्मीमुळे वाढला, तिच्यामुळे तो टिकून राहिला आणि तिला साथ दिली सपनीनं. सपने बोल. जयदीप अरे कशाला करतोयस असं? तुला काही झालेलं मी नाही बघू शकणार. काळजी वाटते ना माझी? मग सांग पटकन कागद कुठे ठेवले ते. सपना बोल. अगं तुझा नवरा इथं जीव द्यायला लागलाय तरी सुद्धा तुला विचार करावा लागतोय. ठीक आहे, म्हणजे मला दुसरा पर्याय नाहीये. जयदेर काय वेडेपणा लावलाय शो? अरे बघ आपण शोधूया ते कागद. तुला आत्ता समजवलं ना मी मगाशी. तू शांत हो आधी, ते लांब कर. नाही दादा, अरे या दोघी लई शहाणे आहेत. आपल्याला सापडणार नाही अशाच ठिकाणी कागद लपून ठेवला असणार आहे. सपने बोल पटकन. सपने बोल. हे बघ वाघमारे मॅडम, एकदा बघा हेच कागद आहेत का?
वाघमारे हेच कागद आहेत ना? तुम्हाला तर जो तपास करायचा तो करा. मी जर गुन्हेगार ठरलो ना तर मला पाहिजे ती शिक्षा द्या. फक्त एकदा मला माझी बाजू मांडायची संधी द्या प्लीज. बघितलं का सत्या, तू म्हणत होतास ना न्यायदेवतेने तुझं ऐकावं म्हणून, पण बघ थेट देवानेच ऐकलं तुझं. ही नेबळेट तुला जेलात टाकायला बघत होती ना, पण समजा फिसकटलं बघ देवाच्या कृपेनं. वाघमारे तुम्हाला त्रास होत नाही ना काय? सवे जा पटकन मलमपट्टी घेऊन ये. सोड, उगाच खोटी काळजी दाखवायची नाही. तुझ्या विरोधातले पुरावे नष्ट झाले म्हणून आनंद झाला असेल ना तुला? ए नेबळेट, माझ्या लेकाला काय बोलायचं नाही. ही समजा तुझ्या कर्माचं फळ आहे. ह्या कागदाच्या आधारावर माझ्या लेकाला फासावर चढवायला निघाली होतीस ना तू, पण बघ भवानी आईच्या कृपेने समजा फिसकटलं. माया अगं काय बोलतेस कळतंय का तुला? अगं ते कागद जर सही सलामत मंजूच्या हातात आले असते तर सत्याला त्याची बाजू मांडायची संधी मिळाली असती. आता ते कागदच नाहीयेत तर सत्या स्वतःची बाजू कशी मांडणार? हो चित्तरकार, त्याला त्याची बाजू मांडायची काही गरज नाही. माझा लोक निर्दोष आहे. ह्या नेबलेटला त्याला फसवायचं होतं, सूड उगवायचा होता, म्हणून समजाजून ओकून काढत होती ती. पण बघा की त्या नेबलेटचं नशीबी नेबलेटच निघालं तुझ्यासारखं. हातात काही घावलं नाही आणि घावणार बी नाही. माया सुर्वे, जबाबाचे कागद जरी जळाले असले ना तरी तुमच्या विरोधातले पुरावे अजून बी आहेत माझ्याकडे, हे विसरू नका. आणि सरकारी कागदपत्रांची हेळसांड केली म्हणून मी अजून सुद्धा तुम्हाला अटक करू शकते. ए नेबळेट, ती बघ की फोन कोणाचा वाजतोय. ती पोलीस स्टेशनात काही जातील की निवांत. घे फोन. ते मी ठरवते. अगं तुझ्या वरच्या साहेबाचा असला तर बघ बघ बघ. जय हिंद सर. जय हिंद वाघमारे. कुठे आहात तुम्ही? इथंच भवानी नगरला. काय झालं सर? नाही, माझ्या असं कानावर आले की मम्मी साहेबांना तुम्ही अटक केली आहे. कोणत्या आरोपाखाली? सर, जळीत हत्याकांडामध्ये आरोपीच्या विरोधातले जबाबाचे कागद गायब केलेत त्यांनी, आणि तसा पुरावा आहे आमच्याकडे. कायदेशीरित्या अटक केली आहे सर.
वॉरंट आहे माझ्याकडे. आणि त्या जबाबाचे पेपर्स ते आहेत का तुमच्याकडे? सर ते आत्ताच जळाले आगीत पडून, पण आम्ही पुढचा तपास वाघमारे, तुम्हाला मी बजावून सांगितलं होतं की सुर्वे फॅमिलीच्या विरोधात कोणतीही कारवाई करताना सगळ्यात अगोदर मला विचारा म्हणून. आणि आता ज्या आरोपाखाली तुम्ही त्यांना अटक केली आहे ना, ते पुरावेच नाही तुमच्याकडे. आणि ते जबाबाचे कागद त्यांनीच गायब केले हे तुम्ही कसं सिद्ध करणार? सर अहो पण वाघमारे, मम्मी साहेबांना सोडून द्या. सर इट्स माय ऑर्डर वाघमारे. जैन सर. काय म्हणले साहेब? घेऊन जावा म्हणे ना पोलीस स्टेशनात. बेड्या कुठे आहेत? अयो तिकडे दिसून आलीस का? काय नाही बट वॉरंट घेऊन आलतीस ना? बसला का करंट? सत्यजित सुर्वे, तुझ्या विरोधातले जबाब जळाले म्हणून तुझी सुटका झाली असं समजू नको. मी पुन्हा सगळे पुरावे शोधीन, पण तुला जेलात टाकल्याशिवाय शांत नाही बसणार. नाहीतर नावाची इन्स्पेक्टर मंजिरी वाघमारे नाही. टाका की मग. मी कुठं अडवलंय तुम्हाला? वाघमारे, तुमच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. जर मी गुन्हेगार सिद्ध झालो ना, तर तुम्ही मला कायद्यानं शिक्षा द्या, माझी काहीच हरकत नाही. पण जर मी निर्दोष सुटलो तर माझ्या आयुष्यात परत याल? वाघमारे मॅडम, वाघमारे मॅडम, वाघमारे मॅडम, वाघमारे मॅडम, वाघमारे मॅडम, एकदा ऐकून तरी घ्या माझं. वाघमारे मॅडम, ते जबाबाचे कागद तुमच्यासाठी जेवढे महत्वाचे होते ना, तेवढेच माझ्यासाठी बी महत्वाचे होते. अहो, ते जळल्यावर माझं बी तेवढंच नुकसान झालंय. नुकसान झालंय का आनंद झालाय? हे बघ, आता उगाच खोटं वागून स्वतःची बाजू चांगली दाखवायचा प्रयत्न करू नकोस. वाघमारे मॅडम, अहो खोटं नाही वागत आहे मी. आणि मला हे बी चांगलंच माहिती आहे की मी माझी बाजू मांडायचा किती जरी प्रयत्न केला ना, तरी तुम्ही ऐकून नाही घेणार, कारण तुमचा विश्वास नाही आहे माझ्यावर. तुम्हाला मला जेलमध्ये गेलेलंच बघायचं आहे ना? ठीक आहे, स्वतःच्या विरोधातले पुरावे मी तुम्हाला स्वतः गोळा करून देईन. हे शब्द आहे सत्याचा. काही गरज नाही, ते करायला आम्ही आहे. आमची ड्युटीच आहे ती. एका गुंडाकडनं मदत घेण्याइतकी वाईट वेळ नाही आली आमच्यावर. आम्ही आमचं काम करायला समर्थ आहोत. आणि आता आमच्या डोळ्यात धूळ पेक करून तू जिंकलास असं तुला वाटत असेल ना? पण नाही, खेळ तर आत्ता सुरू झालाय. गाडी काढा. मॅडम, काय झालं? जबाबाचे पेपर सापडले का? तुम्ही सत्याच्या विरोधात कारवाई करणार आहात का? नशीब चांगलंय तुमच्या सत्याचं, म्हणून वाचलाच. नाहीतर आजच अटक करून कस्टडीत टाकलं असतं त्या गावगुंडाला. आज वाचला
पण पुन्हा नाही वाचणार याची काळजी घेईनच मी. आणि तुम्ही सगळे पण आता कामाला लागा. भारती मॅडम, त्या जबाबाची कॉपी कुठं मिळते का बघा. विरोधी पक्षाचे वकील, कोर्टाची रेकॉर्ड रूम सगळं तपासा. त्यावेळी कोण साक्षीदार होते ते बघा आणि त्यांची चौकशी करा. काही झालं तरी मला सत्याच्या विरोधात लीड हवीच आहे आता. काय बघत बसलाय, लागा कामाला. मॅडम, मामा, मंजू अगं, तू डोक्यात राग घालून तपास करतेस. सत्याच गुन्हेगार ठरवून बसलीस. भारती मॅडम, तुम्हाला जर सत्याचा एवढा पुळका असेल ना तर तुम्ही नका करू तपास, पण माझ्या कामावर संशय नका घेऊ. मंजू अगं, संशय नाही घेते तुझ्यावर, पण तू सत्याला ओळखत नाहीस का? अगं, संसार केलाय तुम्ही. सत्या असं काहीच करू शकत नाही, तुला चांगलंच माहितीये. आधी वाटायचं भारती मावशी, पण आता नाही वाटत तसं. आम्ही जरी एकत्र संसार केला असला तरी त्याला माणूस म्हणून ओळखायला मी चुकले, आणि तीच चूक आता मला सुधारायची. मग काय करायचं ठरवलंस तू? सत्याला या प्रकरणात इतक्या सहजासहजी मी नाही सुटू देणार, आणि त्याच्या विरोधात सगळे पुराव्याने साक्षीदार मी स्वतः शोधणार. मंजू अगं, पण ते कागदपत्र तुझ्या जवळ नसताना तू साक्षीदार कुठून आणणार आहेस? एक साक्षीदार आहे माझ्या डोळ्यासमोर, आता त्यालाच भेटावं लागेल. कोण? तात्यासाहेब. वाघमाऱ्यात जेव्हा कधी तुम्ही घरी येताला तो दिवस मला सणापेक्षा कमी नसतो बघा. तुमचा चंद्रासारखा चेहरा बघितला ना की अख्खं घर उजळून निघतं. खरंच तुम्ही आल्यावर ना सगळा रुसवा थकवा सगळं विसरायला होतं. पण वाघमारे, कधीतरी राग सोडून बी या घरात या ना. चांदण्याची गप्पा मारत बसलाय. ह्याच्या आयुष्यात काय घडली दोस्ताला सांगा ना. चांदण्याची गप्पा मारत बसलाय. कसला दोस्त आहे बघा आमचा. सत्यजितराव, अरे चांदण्याची गप्पा मारतो यापेक्षा माझ्याशी मार, ते महत्वाचं आहे. बर, मला सांग पुढं काय झालं. म्हणजे सत्य आणि वाघमानेची लव्ह स्टोरी कुठवर आली? तू त्या ट्रेनिंग सेंटरला गेला होतास, पुढं? चला चला, फास्ट फास्ट. वाघमारे, काय चाललंय तुझं? बाकीच्या मुली इथे रक्ताचं पाणी करून मेहनत करून आल्यात, तुमच्यासारख्या नशिबाने आलेल्या नाहीयेत. आणि जे मिळतंय ना सहज, त्याची जरा तरी किंमत करा. अहो, तुमच्यासारखी बुटसट मुलगी जर चुकून जरी इन्स्पेक्टर झाली ना तर डिपार्टमेंटचं खूप मोठं नुकसान होईल. आता तुमचे वडील असते ना तर लाज वाटली असती त्यांना. हो मॅडम, असं कसं बोलू शकता तुम्ही एखाद्याला? तू कोण आहेस आणि इथे आत कसा आलास? मी नवरा यांचा. पण तुम्ही सांगा, तुम्ही असं कसं बोलू शकता यांना? सत्या, शांत हो. त्यांना काही बोलू नको तू. का नको बोलू? हो, त्या ज्या भाषेत बोलतात त्याच भाषेत उत्तर दिलं पाहिजे ना त्यांना. सत्या, अरे माझं चुकलं होतं म्हणून ओरडत होत्या. माझ्या चांगल्यासाठी बोलतात त्या. हे असं चांगल्यासाठी बोलायचं असेल ना तर भाषा बी चांगलीच वापरली पाहिजे. तुम्ही कोण माझ्याशी असं बोलणार आहे? आणि तुम्ही जे कोणी असाल ना, तिचा नवरा वगैरे, ते कॅम्पसच्या बाहेर. इथे आमच्यासाठी ती फक्त ट्रेनी महिला पोलीस आहे. आणि वाघमारे, थोडी तरी हिंमत दाखवत जा. असं नवऱ्याच्या मागे लपायचं असेल ना तर आत्ताच घरी जा. ओ मॅडम, तुम्ही कोण आहे ना घरी बसायला सांगणाऱ्या?
आणि हे बघा वाघमारे इन्स्पेक्टर बनूनच दाखवतील. ठीक आहे, मी बघतेच आता ते कसे इन्स्पेक्टर होते ते. अहो मॅडम, सध्या काय गरज होती तुला त्यांच्याबरोबर भांडायची? आता त्या मुद्दाम माझ्यावर राग काढणार. नाही बनू देणार मला इन्स्पेक्टर. आणि का बनू देतील म्हणा, माझी तर लायकीच नाही. वाघमारे काय बोलताय तुम्ही? तुम्ही जर स्वतःबद्दल असं वाईट विचार केला तर मग कसं होईल? आणि मी आहे ना, मी बघतो. मी असताना तुम्हाला कोण इन्स्पेक्टर बनू देत नाही ते. म्हणजे काय करणार आहेस तू? हे बघ सत्या, उगाच डोक्यात राग घालून घेऊन काही चुकीचं वागू नकोस तू. वाघमारे तसं काहीच करणार नाही मी. तुम्ही ना उद्या पहाटे 4 वाजता मला इथं ग्राउंडवर भेटा. मग मी तुम्हाला सांगतो मी काय करणार आहे ते. मंदिरी तुझा अलार्म वाजतोय ग. मंदिरी अगं अलार्म वाजतोय तुझा. वाघमारेंची झोप ना लईच डेंजर आहे. अजून उठल्या नाहीत. वाघमारे, वाघमारे, वाघमारे उठा की. वाघमारे, ओ वाघमारे. कोण आहे? भास झालं वाटतं. कोण आहे? काय झालं ग? अगं कुणी आलं होतं का? मला पण भास झाला होता, पण कोण नाही आलं ग. मला आवाज आला होता का? ऐक की, आपण मॅडमला फोन करूयात का? थांब, नको आत्ताच. उगाच काय नसलं तर आपल्यालाच उलट कावतील. आपणच बघूया. जरा बघू खिडकीत. नाही बाई, तुझं बघ, मला भीती वाटते. अगं बघ की. नाही नको, मी झोपते.
बोकाय बोकाच आला असणार आत. हे बघ बाहेर गेला. तू झोप. लाईट बंद कर आणि झोप. तू पण झोप ना. नाही मी जरा गार वारा खात बसते. तू झोप. बर. काय रे बोक्या, ही का जागा आहे घरात याची? ही मांजरीन उठली नाही ना सकाळ सकाळी म्हणून या बोक्याला यावं लागलं. तुम्ही चला 10 मिनिटात तयार व्हा आणि आपल्या ठरलेल्या ठिकाणी भेटा. कशाला? अरे काय आपलं ठरलंय ना तसं. हे बघा गपगुमान चाला नाहीतर मी वर येतो. येते. बोल. सांगतो तुम्ही इथंच उभे राहा. हे काय करतोस सत्या? काय करतोस? मला किडनॅप करायचा तर प्लॅन नाही ना तुझा? वाघमारे तुम्हाला ना असंच कुठे बी घेऊन जाऊ शकतोय. त्यासाठी किडनॅप करायची काय गरज आहे? मग का बांधतोयस रशी? तुमची ट्रेनिंग घ्यायला. आजचं तुमचं टार्गेट आहे ही रश्शी कमरेला बांधून 10 किलोमीटर धावायचं. 10? आता 15. ए तू त्या मॅडम सारखं वागतोयस बघ आणि मला नाही जमणार. जीव जाईल माझा. मारे ओ काय नाही होणार. चला युअर टाइम स्टार्ट्स नाउ. काय टाइम स्टार्ट नाही. मला नाही जमणार आणि आपण नंतर बघू. थंडी पण आहे आज. वाघमारे तुम्हाला धावावंच लागत नाहीतर इन्स्पेक्टर कशा बनणार तुम्ही? तू असा जीव काढणार असेल ना. नाही बनायचं मला इन्स्पेक्टर. अहो वाघमारे अशी हार का मानताय तुम्ही? त्या मॅडम तुम्हाला काय बोलल्या ते आठवा ना आणि त्यांना दाखवून द्या तुमच्या अंगातली रग. सत्या कुणाला दाखवण्यासाठी मग मला इन्स्पेक्टर नाही बनायचं. ठीक आहे पण स्वतःसाठी तर बनायचं आहे ना. वाघमारे आपल्या दोघांचं स्वप्न आहे ना हे. मग ते पूर्ण करायला हवं ना. आणि कोणी किती बी नावं ठेवू दे तुम्ही तुमच्या जागी ठाम राहा ना. सगळं मान्य आहे. होय ना. पण मला नाही जमणार. वाघमारे तुम्ही ना आशा नाही ऐकणार. थांबा. काय करतोयस सत्या? सत्या ऐक माझं. आज नको उद्या. काय नाही तुम्हाला जमवावंच लागल. आज जर तुम्ही नाही धावला ना तर इथंच ठाण मांडून बसीन. सत्या सत्या ऐक माझं. सत्या सत्या. वाघमारे उठा. बस तुम्ही ना अशा ऐकणार नाही. तुम्हाला असंच फरफटत नेतो. ए थांब सत्या. थँक्यू. चला लय झाला आता. ओ बस चल हॉस्टेलवर सोड आता. ओ हॉस्टेलवर सोड काय? आत्ता फक्त 1.5 किलोमीटर झालंय. चला उतरा. ए नाही या मी नाही उतरणार. बस बरं एक काम करू आपण मोकळ्या वातावरणात जाऊ. चल फिरून येऊ छान. ओ फिरायला नाही इन्स्पेक्टर बनायचं आहे ना. 3 स्टार वर्दी इन्स्पेक्टर मंजिरी सत्यजित सुर्वे. चला नाही येणार. मी जाते. चालत तू जा. तुम्हाला थांब तुला दाखवते आता.